या करेक्ट. हो, सप्टेंबर एंड पर्यंत आपला प्लॅन रेडी असला पाहिजे. राईट राईट. येस, या क्वार्टरचे सगळे नंबर्स आणि मागच्या क्वार्टरचे नंबर्स सगळे रेडी ठेवा. या लेट्स कॉल फॉर अ मीटिंग देन. ओके, एक्सलेंट. हो, आणि मला सगळे सेल्स पर्सन सुद्धा भेटायला हवे. ऑल राईट. या ओके, सी यू एट 11 देन. बाय बाय. चहा. आलेच. जान्हवी, ड्रेस खूप छान दिसतोय. आय मीन ड्रेस मध्ये तू खूप छान दिसतेस. थँक्यू. चहा ठेवलाय. अरे हो जान्हवी, तू मला असा रूम मध्ये चहा आणून देत जाऊ नकोस दरवेळी. का? अगं का म्हणजे मला नाही आवडत अशी सेवा करून घ्यायला. ही सेवा नाहीये, सहकार्य आहे. म्हणजे तुम्ही कामात खूप बिझी होतात म्हणून माझ्याकडनं तुमच्यासाठी केलेलं थोडंसं सहकार्य. तरी तुम्हाला मी हे करायला नकोय का? खरं म्हणजे हे कुणीच करायला नकोय. म्हणजे नको असतं, पण घरात माझं कुणी ऐकतच नाही. मग ना माझं मलाच ऑड वाटायला लागतं. म्हणजे बघ ना, आता मी केवढा अवलंबून आहे तुम्हा सगळ्यांवर, सगळ्या गोष्टींसाठी. म्हणजे माझे कपडे धुवून इस्त्री होऊन केव्हा कपाटात जातात ते मला माहित नसतं. माझी बेडशीट केव्हा चेंज होते ते कळत नाही. माझे पडदे केव्हा चेंज होतात ते माहित नाही. माझ्या वॉशरूम मधले साबण केव्हा चेंज होतात, टूथपेस्ट केव्हा चेंज होते, मला काही कळूच देत नाही कोणी. पण मग मी चहा न दिल्याने हे सगळं कसं बदलणार आहे? नाही, त्यांनी हे सगळं नाही बदलणार. मग राहू द्या ना. नाही ते ठीक आहे ग, पण तू एक वर्किंग वुमन आहेस. हो, पण तरी मला घरातलं सगळं येतं आणि मुख्य म्हणजे आवडतं. मग तर चालेल ना? ठीक आहे, तुला आवडत असेल ना तर मग कर. निघू मी? अरे हो, ऑफिसला आपण एकत्र जातोय. अहो नाही, मी जाईन ना. नाही, मला ड्रायव्हिंग येतं सुद्धा आणि आवडतं सुद्धा. चालेल ना? चालेल. आलेच. ताई, प्रसाद घे. ताई, गुणगुणतेस तू चक्क. काय आज काय विशेष? आज विशेष असं आहे की मी खूप खुश आहे. काय ना, माझ्या मनात असलेलं दडपण होतं ना, ते असं निघून गेलंय. इतकं बरं वाटतं ऐकायला. अरे, आपल्या मनावर किती गोष्टी असतात ना. म्हणजे काल त्या मुलीनी एक निर्णय ठामपणाने घेतला पण तिच्या वागण्या बोलण्यात अगं इतका फरक पडलाय. तुला माहितीये, आज तिने पंजाबी ड्रेस घालायचं मान्य केलंय. काय सांगतेस? अत्यानंद महाराजांचीच कृपा ग. अगं मी नवस बोलले होते, फळला की नाही? कुणाच्याही कृपेने असू दे, बस आता श्री आणि जान्हवीचा संसार सुखाने होऊ दे, बस. आणखी काहीच नकोय मला. हो ताई, तू माझ्या बरोबर अत्यानंद महाराजांच्या मठात चल. बघ इतकं पवित्र वातावरण असतं ना तिथे. धन्य आहेत ग आमचे अत्यानंद महाराज. पुरे पुरे. सरे, आता जरा कामात लक्ष घाल. आता ना मी तुला डबा भरून देणार आहे. तू जाऊन तुझ्या वधूवर सूचक मंडळात बसायचंस. का? का काय? अगं दुपारी जातेस, संध्याकाळी परत येतेस. अशानं कसं चालायचं तुझं मंडळ? ताई, तुझं वधूवर सूचक मंडळ, तुझं वधूवर सूचक मंडळ असं काय म्हणतेस का? अत्यानंद वधूवर सूचक मंडळ असं म्हण. त्यांच्या नावात सुद्धा ऊर्जा आहे.
हो हो, त्या ऊर्जा असलेल्या मंडळात नाव नोंदवायला कोणी येतंय का? किती जमवलीस लग्न? काही लग्न काय अशी झटक्यात जुळतात होय, वेळ लागतो त्याला. हे आमच्या इतकं चांगलं कोणाला माहिती असेल? पण तिथे जास्त वेळ जाऊन बसत का नाहीस? असं काय करतेस ताई? अगं सकाळी माझी देवपूजा असते, त्यानंतर जप करायचा असतो मला, मग वाचायचं असतं आणि मग संध्याकाळी दिवे लागणीच्या आत आरतीसाठी परत यावं लागतं मला. धन्य आहे बाई तुझी, धन्य आहे. अशानं कसं चालणार तुझं मंडळ सरे? चांगलं चालतंय. खूप जणांनी नावं नोंदवली. शिकाय नोंदवलेत कोणास ठाऊक. काय? नाही म्हणजे अगं हल्ली ते काय ते इंटरनेट वरून वगैरे जमवतात ना लग्न माणसं. ताई, सगळ्यांनाच नाही आवडत इंटरनेटवर नाव नोंदवायला. एखादं ऑफिस, तिथे बसलेला माणूस, त्याला बघून त्याच्याशी बोलून नाव नोंदवणं कमी धोक्याचं आणि जास्त विश्वासाचं वाटतं लोकांना. सरे तू ती जागा घेतलीस ना ते फार बरं केलंस बाई. हो ना. तुला आठवतंय ना इंटरनेटवर माझं लग्न जुळवताना काय अनुभव आला होता आपल्याला? हो बाई आठवतंय. जाऊ दे, ही आठवण सुद्धा नकोय मला. जान्हवी, हा उठ. काय? बस. जान्हवी, परत एकदा उठ. काय उठ उठ. काय? बस. बरी आहेस ना तू? काय झालंय तुला? जान्हवी, तुला ड्रेस मध्ये बघून माझाच जीव भांड्यात पडलाय. नाही तर दरवेळेस तू उठताना मलाच टेन्शन यायचं. कुठे पाय अडकून पडशील तर नाही ना? कुठे तुझा पदर तर अडकणार नाही ना? तुला असं बघून ना मला खरंच खूप खूप मोकळं आणि छान वाटतंय. हसतेस काय? खरंच तर सांगतेय मी. पण कसं जमलं तुला हे? अगं आय्याजींनी म्हणजे त्या मला स्पष्टपणेच म्हणाल्या की तू ड्रेस मध्ये चांगली वावरतेस, ड्रेसच घालत जा. मी तुला सांगितलं तेव्हा नाही ऐकलंस तू. त्यांनी सांगितल्यावर बरोबर ऐकलंस. तसं नाही ग, पण मी आपली आता सासरी आलो मग आता साडी नेसायची अशा काहीतरी समजुतीत होते. अगं पण त्या सगळ्यांनी मला ड्रेस मध्ये वावरताना बघितलंय ना, हे ना मलाच लक्षात यायला हवं होतं. पण तुला सांगू, अगं ही सगळी माणसं इतकी लिबरल आहेत ना की मी साडी नेसतेय का मी ड्रेस घालतेय हा त्यांच्यासाठी इश्यूच नसणार आहे. आणि आय्याजींची तर कमाल आहे ग, काय पुढारलेली बाई आहे ती. इनफॅक्ट सगळेच. आणि सगळ्यात छान गोष्ट काय माहितीये, ते सगळे बोलून मोकळे होतात. म्हणजे काय आवडलंय काय नाही आवडलंय, खूप मोकळ्या स्वभावाच्या आहेत सगळ्या. काय झालं? काही नाही. हे कितीदा सांगितलंयस तू मला, हे सगळं मला माहितीये. आता तुला आठवत नाहीये पण अनेकदा सांगून झालंय तुझं. सॉरी यार. शिट 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 शिट. परत एकदा ऐकलं असतं तर काय बिघडलं असतं. सॉरी. ए बावळट, स्वतःला मारून नको घेऊस. सॉरी यार, खरंच खूप सॉरी. इट्स ओके. आणि ऐक, माझं विसरणं किंवा माझा स्मृतिभ्रंश मी आता ऍक्सेप्ट केलाय खरंच. हा सुरुवातीला जरा त्रास होत होता. समोरचे आपल्याला जे सांगतात ते आपल्याला आठवतच नाहीये, हे फिलिंग खूप भयंकर होतं. पण आता मी ती घटना स्वीकारली आहे. त्याच्यामुळे ना मलाच माझ्यावर काम करता येत आहे. आयुष्य सोपं करायचंय ग गीता. आणि गोष्टी स्वीकारल्या ना की आयुष्य सोपं होतं. म्हणजे निदान ज्या बदलणं आपल्याला शक्य नाहीये त्या तरी. आणि माझं आयुष्य आता खरंच सोपं होतंय हळूहळू. घंट्या,
हे कुठे फेऱ्या वगैरे मारायला गेले का रे? हो. अरे हो, बराच वेळ झाला त्यांना जाऊन. हो? बाबा पण ना का स्वतःचे पाय दुखून घेतात हेच कळत नाही मला. थांब, घेऊन येतो मी त्यांना. अरे राहू दे राहू दे राहू दे, थोडासा व्यायाम हवाच ना शरीराला, मारू दे फेऱ्या. अगं पुरे झाला आता व्यायाम. अरे तू बस रे बस, आपण काही सांगितलं ना की ते जरा जास्तच करतात. अगं आई पण मला तू बस बस, मला ना तुझ्याशी काहीतरी बोलायचंय जरा. हे बघ पिंट्या, मी काय म्हणते, तुझा पगार किती रे? पगार 8,000. 8,000. रुपये. म्हणजे बघा, आपला घरभाडं आहे ते जातं जानूच्या पगारातनं. म्हणजे विजेचं बिल, टेलिफोनचं बिल, घरातला इतर खर्च जाऊन तुझ्या हातात 2,500-3 हजार तरी शिल्लक राहत असेल, हो ना? हा शिल्लक राहतात, पण कधी जास्तीचा खर्च आला तर मग काहीच शिल्लक नाही राहत. म्हणजे थोडे जमले असतील ना तुझ्याकडे? हा थोडेसेच आहेत, म्हणजे फारसे नाही आहेत. का ग? अरे मला ना जरा पैसे हवे होते. पैसे? किती? 40,000 रुपये. किती? 40,000 रुपये. एवढे पैसे नाहीत माझ्याकडे. एवढे पैसे माझ्याकडे कुठून असणार? अरे मग मग तुझ्या साहेबाकडे माग ना. साहेबांकडे 40,000. अरे अरे पिंट्या, मागून तर बघ ना. आई कसं शक्य आहे? पिंट्या पिंट्या, आजपर्यंत किती वेळा मी तुझ्याकडे पैसे मागितलेत? नाही ना? मग आत्ता मागते तर हात वर करतोयस. अरे एकदा मागून तर बघ साहेबाकडे. आई मागून बघ काय, आताच नोकरीला लागलोय मी तिथे, आणि साहेबांकडे डायरेक्ट 40,000? नाही, वाईट दिसत ते. अरे वा रे वा, आता ह्याच्यात काय वाईट दिसतं? बहिणीसाठी एवढा महागडा ड्रेस घेतलास तेव्हा साहेबाने पैसे दिले ना. मग आता आईच्या अडचणीच्या वेळी ते शक्य नसतं. पण अशी काय अडचण आली आई? अरे अडचणी काय सांगून येतात का रे बाबा? अगं हो, पण तुला एवढे पैसे कशासाठी हवेत? अरे तुमच्यासाठी हवेत रे. हे बघ, जी काही या हाडाची मोळी झाली आहे ना, ती फक्त तुमच्यासाठी. अरे सगळं तुमच्यासाठी करते ना रे. आई तुला आता 40,000 कशासाठी हवे ते सांग. गळफास लावायला. पिंट्या, कधीतरी मी म्हटल्याप्रमाणे एखादी गोष्ट लगेच करशील का रे? पांडुरंगा, अरे कसली पोरं जन्माला घातलीस ही? जरा कधी ह्यांच्याकडे काही मागितलं की लगेच संशयाने बघतात माझ्याकडे. अगं आई काही काय बोलतेस तू? संशय कसला या? आणि तू जर 3-4 हजार मागितले असते तर कदाचित मॅनेज करू शकलो असतो मी, पण 40,000? नाही, सॉरी, मला नाही जमणार ते. आणि त्याआधी मला माहिती नव्हतं की रवा आधी भाजावा लागतो. मग कळलं की काही माणसं आणखीन येणार आहे, म्हणून मग मी साखर टाकली, मग रवा टाकला, मग आणखीन पाणी टाकलं. त्यानंतर मला कळलं की आणखीन एक माणूस येणार आहे, म्हणून मी परत साखर टाकली, रवा टाकला आणि पाणी टाकलं. कम्प्लीट चोंदा झाला होता सगळा. राडा. काय केलं सगळ्याचं? काय करणार, आईचे रागीट कटाक्ष सहन केले. बरं, आता तरी कळलंय ना तुला? हो कळलंय. हे पण माझा शिरा चांगला होतच नाही का, काय माहिती. घे काहीतरी महत्वाचा फोन असेल, आपण नंतर बोलूया. नाही, इट्स ओके, राहू दे. अरे मनीषचा असेल तर घेऊ नको प्लीज. प्लीज. गीता, काय झालंय? काही नाही, आत्ता नको प्लीज. अगं पण त्याचं काम असेल, काहीतरी बोलायचं असेल त्याला माझ्याशी. नंतर बोलूया ना. गीता, तो मला फोन करतोय आणि मी त्याच्याशी अशी नाही वागू शकत. जान्हवी प्लीज प्लीज ग. गीता, मी आत्ता फोन घेतला नाही ना तरी तो परत फोन करेलच. मग तेव्हा घे. परत आला फोन त्याचा. अगं पण जान्हवी, यू कॅन ऑलवेज टॉक टू हिम लेटर. अगं पण त्याला आत्ताच बोलायचं असेल तर
त्याला काही हवं असेल तर? नाही ग जान्हवी, असं काहीही नसणार आहे. प्लीज जान्हवी, आपण नंतर बोलूयात का? ऐक ना माझं प्लीज. जान्हवी, मी नंतर तुला सगळं नीट सांगेन. हे बघ गीता, तुझी कारण काहीही असली ना तरी मनीष माझा खूप जवळचा मित्र आहे आणि मी त्याच्याशी अशी नाही वागू शकत. त्यामुळे प्लीज मला परत असं वागायला लावू नकोस. मला अजिबात आवडणार नाही. मैं कम इन? मनीष ये रे. काय रे? हाँ? काही काम आहे का? नाही काही काम. श्री, तुझं जान्हवीशी काय बोलणं झालं का इतक्यात? नाही रे. का? कशा संदर्भात? तीही माझा फोन घेत नाहीये. तीही म्हणजे? गीता तर माझा फोन घेतच नाहीये. मनीष तू बस. नाही नको. अरे एका अर्थी बरंच आहे त्या फोन घेत नाहीयेत ते. कामात असतील दोघी, नाही का? तू बस ना, खरंच बस. हल्ली बऱ्याचदा असं झालंय. काय मला कळतच नाहीये. कोणीच मला काही नीट सांगत नाही, धड बोलत नाहीये. मी आपला विचार करत राहतो आणि सांगत पण नाहीयेत मला. कळतच नाहीये. मनीष मी बोललो नाही तुम्हाला. तू आणि जान्हवी तुमच्या व्यापात होतात, म्हणजे तुम्ही टेन्शन मध्ये होतात. त्यात मी माझं रडगाणं कुठे तुम्हाला सांगत बसणार, म्हणून नाही सांगितलं तुम्हाला. श्री, गीता हल्ली फार विचित्र वागायला लागली रे. माझे फोन घेत नाही, SMS केला तर रिप्लाय करत नाही. मी वाटेत तिला गाठलं, तिला विचारलं की काय झालंय तुला, मला म्हणते नाही नाही आता मला बोलता येणार नाही, मी खूप घाईत आहे. निघून जाते ती. कळतच नाहीये काय चाललंय. सुन्न झालोय मी. मला आणि त्यात आता घरनं प्रेशर वाढलंय. आई बाबा म्हणतात गीताला लवकरात लवकर घरी बोलव, आपण लग्नाची बोलणी करू. आणि हिचं हे असं वागणं. श्री, भीती वाटायला लागली खूप. आम्ही भेटतच नाही. माझ्या मनात जे काही आहे ते तिला सांगण्यासाठी मी तिला भेटायला हवं, तिच्याशी बोलायला हवं. आमचं भेटणंच होत नाही रे. मी घरच्यांना सांगू शकतो की थांबा, थोडा वेळ थांबा, पण हिच्या मनात काय चाललंय हेच जर नाही कळलं तर काय करू? मनीष, आपल्या घरची आपली माणसं असतात आणि ते आपला प्रॉब्लेम समजून घेऊ शकतात. हे बघ, त्यांना नाही थांबू शकत मी आता त्यांना. आम्ही सगळे ह्यातून जाऊन आलोय श्री. माझं आधीचं लग्न मोडलंय, त्यामुळे त्यांना जे वाटतंय ते योग्य आहे, ते चुकत नाहीये. आणि म्हणूनच मला भीती वाटते ह्याची. हो हो, ऐक माझं. हे बघ, तो आता घाबरलायस म्हणून हे सगळे विचार तुझ्या डोक्यात येतात. नाही, जरा शांत हो, लॉजिकली विचार कर. तुला कदाचित आणखीन वेगळी कारण सापडतील. तू घरी जातोस का आज लवकर? नाही, नको नको. कामातच मन गुंतवलेलं चांगलं. घरी नाही जात मी. ऍज यू विश. हे बघ, फक्त इतकं टेन्शन घेऊ नकोस. अहो, असे सारखे सारखे फोन काय करताय तुम्ही? 39,972 रुपये. अहो, मी काय पिशवीत असे पैसे घेऊन फिरते का?
आई सांगता येत नाही हो तुमचं शशिकलाबाई. श्रीमंताकडे दिलेत ना तुमची मुलगी. असं काय करताय? सारखे सारखे पैसे मागून काय होणार आहे? मिळणार आहेत. अहो, पण म्हणून काय दर 5-5 मिनिटांनी फोन करायचा का? काय आहे शशिकलाबाई, तुम्ही देणेकरी आहात, मी घेणेकरी. त्यामुळे तुम्ही मला प्रश्न विचारायचे नाहीत. नाहीतर काय होईल, कंटाळून मी पोलिसांकडे जाईल. अहो, असं काय? ही कसली पोलिसांकडे जायची भाषा वापरताय तुम्ही? असं नका ना करू. अहो, खरंच नाहीयेत माझ्याकडे तेवढे पैसे. अहो मग जावयाकडे मागा ना. गर्भ श्रीमंत आहे तुमचा जावई. गर्भ श्रीमंत असून उपयोग काय? दानत असायला हवी ना तुमच्यासारखी. तुमची गोष्टच वेगळी आहे हो. खरंच तुम्ही इतके मोठ्या मनाचे आहात ना की एखाद्या कष्ट करणाऱ्याला तुम्ही मदत करायला मागे पुढे पाहत नाही. त्यांचं तसं नाहीये. कळतंय पण वळत नाहीये. पैसा आहे पण तो जणू हाताला काही चिकटूनच राहिलेला आहे, निघतच नाहीये. आज झालंय तुमचं लांगुल चालन. एवढी नावं ठेवता आणि मुलगी मात्र त्यांच्याकडेच दिलीत ना. आणि मी काय, मी बसलोय टाळ कुटत. करायचंय का तुम्हाला उदारी दाखवू? अहो, असं नका हो म्हणू. असं नका म्हणू. अजूनही वेळ गेलेली नाहीये. हे बघा, मी खरंच तुमच्यासाठी मुली पाहते. अहो, 2 स्थळं आलेली आहेत चांगली. मी अगदी 2 दिवसात तुम्हाला सांगते. बस झालं शशिकलाबाई. मी नीच आहे पण बिंडोक नाही. जान्हवीशी लग्न करून देणार होतात म्हणून तुम्हाला पैसे दिले होते. लग्न नाही, पैसे नाहीत. मला माझे पैसे परत द्या आणि मोकळ्या व्हा. प्रेमाने सांगतोय, तोवर ऐका.